चराचराच्या ठाई आपलं अस्तित्व निर्माण केलं तेच माझी आधी माया आदी शक्ती अंबा माता माझी स्कंद माता हे माझ्या स्कंद माते तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी अद्वैत नरेश राजा सुमेध तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी नतमस्तक मागून मिळतंय आत्मा म्हणून सार्थकी लावू जीवन आणि तेच जीवन सार्थकी लावण्यासाठी क्षणाने आणि जन्मभूमी च्या शीलरक्षणाची जबाबदारी च्या राजकर्त्याने स्वतःच्या हाती घेतली. सत्यातवादी सत्यवादी म्हणून या जगताच्या आसमंतात केवळ स्वतःची कीर्ती अजरामर करण्यासाठी झटतोय. शाश्वत काय असेल तर प्रत्येकाने आचरलेला धर्म आणि अजरामर केलेली कीर्ती हो आणि त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर बसण्यासाठी आतापर्यंत राजा सुमेध प्रयत्नशील राहिला. दैवाची दैविकता धर्माची धार्मिकता आणि माणसाची माणुसकी हा त्रिवेणी संगम म्हणजे माणसाची माणुसकी होय आणि तीच माणुसकी उराशी बाळगून लेखणी अंकुशाने लगा ही राजकारणाची त्रैसूत्राने आमच्या हाती घेतली. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आत्मसात करून अखिल अद्वैतपूर वासियांना ज्ञान करण्याचं कार्य माझ्या सुमेध आपल्या जीवनात करतोय. न्यायाच्या ठिकाणी केव्हाही आमच्यातून घडला नाही की पुन्हा याच्यानंतर तो घडणार नाही याची दक्षता घेऊन किंवा आमच्या धर्मानुसार वागण्याचं कार्य करू. आई बापाला जीवनात आदर्श मानिलं. आई बापाचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या जीवनाला सुरुवात केली आणि अद्वैतपुरात राजा म्हणून वावरण्याचं कार्य सुमेधच्या जीवनात भाग्यच लाभलं. विवाहाबद्ध झाल्यानंतर काही वर्षांनी केवळ आम्हाला पुत्र संतती प्राप्त झाली. चंद्राच्या कलेप्रमाणे लहानाचा मोठा मोठा बाळ होऊ लागला. जबाबदारी किंवा राजा म्हणून माझी वाढू लागली. एका बाजून जनतेचा मायबाप म्हणून दुसऱ्या बाजूला माझ्या मुलावर घडवायचे संस्कार आणि या संस्कारासाठी केवळ जीवन मी माझं त्याला अर्पित केलं आणि माझ्या जनतेच्या सुखासाठी जनतेच्या हितासाठी पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी अशा तत्वाने प्राप्त झालेला देह मला सार्थकी लावायचा होता. म्हणूनच जीवनाला मी भक्ती आचरणात आली. या जीवनाला मी केला तो आई स्कंद मातेचा यज्ञ यागादी कर्म करून केवळ मी स्कंद मातेला प्रसन्न करून घेतलं आणि केवळ स्कंद माता आमच्या समोर प्रकट झाली. जनतेच्या हितार्थ जनतेच्या सेवेसाठी आम्हाला केवळ दिव्य शस्त्राची प्राप्ती करून माझ्या आई स्कंद मातेनं करून दिली. या शस्त्राच्या योगे करून कित्येक संकट दुरापास्त करण्याचं कार्य माझ्या सुमेधनं आपल्या जीवनात केलं. पण आज विचार मात्र एकाच गोष्टीचा करतोय. जनतेच्या हितासाठी झटत असताना युवराज पदाचे अधिकार ज्या माझ्या बाळ कुणालनं आपल्या हाती घेतले. युवराज पदाचे अधिकार परिपूर्ण करत असताना नित्यानं या राजप्रासादी येणारा माझा बाळ कुणाल अद्याप येणं नाही. मर प्रतीक्षा करणं माझ्यासाठी समाधान स्वजीवनात प्राप्त होतय. याला कारण का असेल? भावनेपेक्षा जीवनात कर्तव्य श्रेष्ठ मानिलं आणि त्या कर्तव्याच्या दिशेनं वाटचाल कुणाल करतोय. आणि ते कर्तव्य कोणतं असेल? पितृदेवतेचा शुभ आणि मंगलतेचा आशीर्वाद घ्यावा हे दृष्ट हो. अहो बाबा आपला पुत्र कुणाल आशीर्वाद या तुमच्या दोन करा परम हातीचा समाजाचा मुनिवास आम्हाला होतोय.
गुरु कशाला गुरुपदी निष्ठा नगरी ऐसा शिष्य कशाला? शिष्य व्हावा साधन तयाचा तुमच्या आशीर्वादाचा भेद गमन आणि कृपेचा शिरस्तार माझ्या पृष्ठभागी ही जय घोर कथा Thank you.